श्रीराम नमस्कार. आज 7 जून 2026 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 71 राजगुह्य योग या भगवद्गीतेतल्या राजयोग आणि राजगुह्य योग ह्याच्यावरती मनुष्य जीवन आणि हे योग कसे एकमेकांशी निगडीत आहेत ह्याचं एक थोडासा विस्तार करायचा प्रयत्न. मागील भागात आपण बघितलं की भगवंताने अर्जुनाला सांगितलं की मनुष्य जीवनातल्या 3 अवस्था मन, चैतन्य आणि बुद्धी ह्या 3 गोष्टी ह्या मनुष्य जीवनाशी निगडीत आहेत. आणि अर्जुनाने मनाच्या अनुषंगाने भगवंतांना प्रश्न केले होते. मनाची दोलायमान झालेली अवस्था. मुळामध्ये भगवद्गीता जशी व्यासांनी ही रचली त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघितलं की पहिला अर्जुन विषाद योग म्हणजे घाबरलेली संभ्रमित अवस्था. विषाद म्हणजे संभ्रमित अवस्था. काय करावं काय नाही, योग्य काय अयोग्य काय, चूक काय बरोबर काय, हे जेव्हा मनुष्याला कळत नाही त्या अवस्थेला विषाद होणं असं म्हणतात. ती विषाद अवस्था असं त्याला म्हणतात. आणि पहिला भाग हा अर्जुन विषाद योगाचा आहे. भगवंतांनी त्या योगापासनं अर्जुनाला गीता आणि थोडक्यात कर्म आणि मनुष्य जीवन, मनुष्य काय आहे, मनुष्य देह काय आहे, भगवंतांनी जे आपल्याला देह दिलेला आहे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, अगदी विचारांपासून आचारापर्यंत हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. ज्ञान म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, कर्मामधनं संन्यास कसा होतो, त्या कर्मामधनं विज्ञान काय आहे, हे सर्व येऊन अक्षर ब्रह्म योगापर्यंत येऊन थांबतं. जेव्हा आपण शाळेत शिकत असतो हा अक्षर ब्रह्म योग म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये बालवाडी किंवा प्ले ग्रुप असं आपण समजू की आई वडील सोडायला येतात, काहीच कळत नसतं. आणि अशा वेळी तो मुलगा किंवा ती मुलगी ते बालक घाबरतं. आणि ते घाबरल्यानंतर त्याच्या मनाची जी अवस्था होते की मला आई वडील आता सोडून जातील. कारण कधीच ह्या सावलीपासनं आई वडील ह्या सावलीपासनं ते बालक बाजूला गेलेलं नसतं. किंवा समाज हे जग आणि व्यवहार याच्याशी त्याचा कधी संबंधच आलेला नसतो. आणि त्याचं जीवनातलं पहिलं पाऊल प्रत्येकाचं आपलं पण या बालवाडीतनं आपण सुरुवात करतो. शब्द पण बघा कसा आहे, बालवाडी. वाडी कशाला म्हणतात की जे पसरलेलं आहे. उंचच्या उंच झाडं असतात जी ऊर्जा तत्व निर्माण करतात. वाडीमध्ये असं कधी निलगिरीची वगैरे झाडं नसतात, सुपारी नारळ बाकी इतर की जी जायफळाची असतात. कोकणात जातो आपण म्हणतो ही वाडी. वाडी म्हणजे काय, जिचं ऊर्जा तत्व ह्याची निगा आणि किंवा पिकवलं जातात. तसं म्हणजे जसं बालवाडी या शब्दाचा अर्थ की जिथं त्या बालकावरती त्या ऊर्जा तत्वाचा ज्ञानाच्या मार्गाने होणारा संस्कार म्हणून बालवाडी म्हणतात. अशी स्थिती जेव्हा मग ते रडतं, मग तो डबा खात नाही, काही त्यातले धीट असतात, काही बोलत नाहीत. म्हणजे एकंदरीत आपण जर अवस्था बघितली तर सगळीकडे विषाद असतो. मग आई बाबा पण बाहेर थांबलेले असतात, ते मूल आतमध्ये असतं. मग आई वडिलांच्या मनामध्ये पण संभ्रम येतो की माझं मूल रडतंय का, ह्याचं आहे की ते खिडकीतनं डोकवायचा प्रयत्न करतो. या सर्व मनाच्या अवस्था आहेत.
भगवंतांनी जसं आपण हे लहानपणचं जीवन आहे, जगत जगत आज इथपर्यंत आलेलो आहोत, या अवस्थांचा अभ्यास आपण आता पुढं या भगवद्गीतेमार्फत ज्ञानाच्या दृष्टिकोनातनं करतोय. पण तो सगळ्यांना प्राप्त होतो असंही नाही. ज्ञानाच्या प्रवाहात जे अडकतात ते तरल्याशिवाय राहत नाहीत, आणि प्रवाहात येऊन तरी पुढे ते वाहून जातात, ते डुबल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजे ज्ञानाचा प्रवाह उत्तम गुरु असेल, उत्तम मार्गे होणार आहे. जसं बालवाडीत आपण लहान मुलाला जेव्हा टाकतो तेव्हा बघतो की कुठलं बालवाडीतले शिक्षक किंवा जे चांगलं आहे, खेळणी असतात, खेळायला काय काय आहे, कारण अभ्यास महत्वाचा नसतो, तिथं काहीतरी निर्माण होणार असतं. जगताची पहिली निर्मिती त्या बालकाच्या, जगताच्या म्हणजे त्या बालकाच्या जगताची पहिली निर्मिती तिथं होते. ती स्वच्छ असते आणि त्याच्यावरती त्या कोऱ्या पाठीवरती लिहिलं जातं. बघा, आपण इतकं प्रगत झालेलो आहोत, पण आपण ह्या आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टींकडे कधीच लक्ष देत नाही. 4थी पर्यंत पाठी असते. 4थी पर्यंत म्हणजे भगवद्गीतेच्या दृष्टिकोनातनं विचार केलात तर ते 4थी पर्यंतचं वय जे असतं, ह्याच्यामध्ये तुमच्या चुका स्वीकारल्या जातात, त्या पाटीवरनं तुम्हाला ते पुसता येतं. म्हणून म्हणतो ना की आपण पाटी पेन्सिल वाचावी. गेल्या गेल्या पहिल्यांदाच मॉन्टेसरीला पहिलीला कधीही पेन आणि वही देत नाहीत. आपण बघितलेलं, आपण सगळे ह्याच मार्गाने गेलेलो आहोत. त्यातल्या काही पाट्या ज्या असतात त्याला मणी पण असतात, 1 ते 10. ह्या दशक्रिया आहेत. तेव्हा माहित नसतं काही हे काय आहे. तेव्हा आपण ते खेळण्यातले विविध रंगातले प्रकार, मनाला स्थिरता आणण्यासाठी केलेल्या गोष्टी. माझं मूल ह्या शाळेत बसावं, अभ्यास करावा, स्थिरता यावी. पण त्याचं मन जर काही अस्थिर होत असेल तर ह्या मण्यांमध्ये अडकेल आणि ते स्थिर होईल. ह्या उद्देश त्या पाटी बनवणाऱ्यांनी त्या करताना केलेला असतो. पाट्या 2 प्रकारच्या असतात. एक असते दगडी पाटी आणि एक पुठ्ठ्याची पाटी. आपण बहुतेक लोकांनी बघितलेलं आहे की दगडी पाटी आपण वापरलेली आहे. मग ते लिहायचं, चूक झालं की ते खोडायचं. आणि खोडतो कशाने? मग तिथं बोळा असायचा, पण आपण कशाने खोडायचं? थुंकी काढायचं आणि ते खोडायचं. थुंकीने पुसायचं. मग त्या बाई म्हणतात, अरे थुंकी लावू नको. मनुष्य कधी विचार करत नाही की थुंकी का लावतो. आपण कधी विचार केला? आपण सहज एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, कारण पाण्याचा सदृश्य आपल्या शरीरातनं मिळणारा तेवढाच भाग आहे. पण नाही. मग नंतर आपण जेव्हा व्यावहारिक जगतामध्ये सुद्धा आजच्या वयात सुद्धा येतात तेव्हा म्हणतो, एक समजावं म्हणून फक्त शब्द सांगतो, याने थुका लावला. म्हणजे काय लावलं? आपण त्याला विचारलं, म्हणजे काय लावलं? फसवलं. मग ही जी लहानपणी असलेली जी अवस्था आहे, ही नकळत घडणारी अवस्था आहे. आणि तेव्हा तुमच्या चुका ज्या आहेत ह्या पुसल्या जातात, म्हणून 4थी पर्यंत पाटी असते. पुसून पटकन परत लिहिता येतं. पण जसं 5वीच्या वर्गात जातो तशी वही आणि पेन येतं. आणि पाटीवरची जी सवय असते की काही झालं तर पटकन पुसायची, ती सवय त्या मुलाला वहीवर पण लागते. ते खोडतो, पण खोडताना त्याला असं लक्षात येतं, बल जास्त झालं तर ते कागद फाटतो. हा जीवनाचा भाग आहे. हे सांगायचं कारण असं की भगवंताचा अर्जुन, कौरव आणि पांडव
एकाच बालवाडीत तयार झालेले विद्यार्थी आहेत, एकाच ठिकाणून शिकलेले आहेत. आणि असं असताना दोघांच्या मनावरती झालेले संस्कार आणि परिणाम, गुरु एकच, दोघांचे शस्त्रविद्येतले गुरु एकच होते. आणि जे शस्त्रविद्या द्यायचे तेच ज्ञान द्यायचे. मग दोघांनाही एकच गुरु असताना दोघांच्या स्वभावामध्ये बदल घडला. कारण एकाचं मागणं होतं, ज्या देवतांकडे मागणं होतं, कुंती आणि माद्रीने केलेलं होतं, त्या देवता स्थिरतेच्या होत्या. आणि कौरवांचं जे मागणं केलं होतं, ती देवता अघोर पद्धतीकडे, म्हणजे विचित्र पद्धतीकडे येते. म्हणजे उत्पत्ती जशी झाली, ते बीज कुठं ना कुठं तरी त्या देहामध्ये रुजलेलं असतं, पण तसंच ते पुढं प्रवाहित होत जातं. मन कधी तयार होतं? जेव्हा कळायला लागतं तेव्हा मन तयार होतं. लहान मुलाला आपण म्हटलं ना की काय करतोय, त्याला काही कळत नाही. 4थी पर्यंत त्याला काही कळत नाही, 5वीला अक्कल यायला लागते. मन म्हणजे काय हे तेव्हा त्याच्यावरती बिंबवलं जातं. त्याचा जन्म तेव्हा होतो. तोपर्यंत जमतो, आई मला पाहिजे, आई मला पाहिजे. पण मग ती सेकंडरी, त्याला कसं काय म्हणतात शाळेमध्ये, सेकंडरी, दुसरी बाजू, सेकंडरी. मग दुसरी बाजू काय आहे, तर मनाची अवस्था जिथनं उत्पन्न होते, चालू होते, ती अवस्था 5वीतनं जशी चालू होते तशी हीच अवस्था ह्या अर्जुनाची ह्या विषाद योगातनं चालू झाली. मन काय आहे असं महाभारतात लिहिलेलं आहे की कमीत कमी 5.5 ते 5,000 युद्ध ज्या अर्जुनाने खेळली होती, असा अर्जुन हा जेव्हा कौरव पांडवांचा युद्ध आपलेच समोर आले तेव्हा कोसळला. आपले समोर आल्यावर कोसळला. आणि गंमत म्हणजे ज्यांच्यासाठी कोसळला तेच ह्याच्याशी युद्ध करायला, मारायला तयार होते. हा सगळ्यात मोठा गमतीचा भाग आहे. म्हणजे मला ज्याच्याबद्दल वाद घालून लढून दुःख होणार आहे, त्याच माणसांना मी मेलो तर सुख होणार आहे, हा विषाद आहे. भगवंताच्या मनात आलं की काय, जेव्हा निवडलं गेलं नारायणी सेना आणि श्रीकृष्ण, जेव्हा आपल्याला ती गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे, युद्ध असो किंवा कुठं असो, सारथी कधी मरत नाही. रथ तुटला, बदलला, योद्धा हे झाला, बदलला, पण सारथी तोच राहतो. आपण घरी एखादा श्रीमंत माणूस गाडी घेतो, त्याचा ड्रायव्हर असतो वर्षानुवर्षाचा. त्यांनी नवीन गाडी घेतली तरी ड्रायव्हर तोच असतो, गाडी बदलते, रथ बदलला पण सारथी तोच. आणि ज्याच्या जीवनाचा रथाचा सारथी हा भगवंत होता, पण हा सारथी बसलेला असतो. भगवंताचे विचार बसलेले होते, अर्जुनाला कळत नव्हते. भगवद्गीतेचा अभ्यास किंवा महाभारताचा अभ्यास केल्यावरती अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा तो श्रीकृष्ण, असं लिहिलंय. असं लिहिलेलं नाहीये. महाभारतामधल्या अर्जुनाचा रथाचं सारथ्य करणारा तो श्रीकृष्ण, असं नाहीये. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा तो श्रीकृष्ण, असं लिहिलंय. का? कारण जीवन, रथ दोन आहेत, एक साक्षात आहे आणि एक अंतर्मनात आहे. आणि ह्या दोन्हीचं सारथ्य या भगवंतांनी केलेलं आहे.
आणि अशा भगवंतासमोर असा पावणे 5,000 4,000 धरू आपण युद्ध लढलेला, की जेव्हा त्याला मनाचा ठाव ठिकाणा माहित नव्हता, त्याला अचानक कळलं की मन काहीतरी आहे. जो स्थितप्रज्ञ होता. आपण 10 वेळा निरूपणात हा स्थितप्रज्ञ शब्द ऐकलेला आहे. प्रत्येक अवस्थेमध्ये मनावरती उत्तम ताबा असलेला त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. असा स्थितप्रज्ञ समोरची सेना नाही तर समोरचे हे सारथी बघून, आपले नातेवाईक बघून डळमळतो, म्हणजे मनाची अवस्था त्याच्या डळमळते. मग हे कितपत योग्य आहे? तर ज्या अवस्थेमध्ये गांडीव त्याचं गळून पडतं, ह्या सगळ्यांना मारल्यानंतर ह्याचा मला दोष येईल, मी नरकात जाईल. त्याच्यापेक्षा मी मनात निघून जातो, सगळं सोडून देतो आणि भगवी वस्त्र परिधान करतो आणि भीक मागून जगतो, असं कृष्णाला अर्जुनाने सांगितलं होतं. विषाद, मनाची अवस्था. माणसाचं मन ही अवस्थाच अशी आहे की त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, जर आपल्यासारखं झालं नाही तर ते चूकच आहे किंवा मनुष्य दुःखी होतो. आणि आपल्या मनासारखं झालं तर आनंदी होतो. पण इथं अर्जुन भगवंताला विचारतायत की हे केशवा, कारण आता हेच ज्ञान, डळमळलेली अवस्था एका बाजूला असं उभी करा, हा डळमळलेला आहे, ह्याला ह्याचं मन डळमळलेलं आहे. अगोदर ह्या अर्जुनाच्या मनात मध्ये विचारच नव्हता, अमुक करायचं तमुक करायचं. पण आपले आले आणि मन डळमळलं, ही अवस्था. भगवंत अर्जुनाला विचारलं, हे तुझे का तू मानतोयस? सुरुवात कुठं होते संवादाला? भगवंत अर्जुनाला विचारतोय की पार्थ, हे तुझेत का तू मानतोयस ह्याला आपलं? असं नसतं ना, नातेवाईकात बऱ्याच वेळा आपण म्हणतो की हा मला काही प्रॉब्लेम आला तर हा आहे, हे तुम्ही म्हणता, पण त्याचं तेच म्हणणं आहे का? आणि तसं ते जर म्हणणं असेल तर मनुष्य कृतीसाठी कधीतरी वाट बघत असतो आणि त्याच्या डोक्यात राहतं, मला काही अडचण आली तर हा आहे बरं का, माझ्याकडे काही कार्य असेल तर हा आहे बरं का, माझ्याकडे वाईट अवस्था असेल तर हा आहे बरं का. म्हणजे असण्याची भावना. मग ऐन वेळेला तो म्हणतो नाही नाही, ते म्हणलं होतं तेव्हा, पण मला काही जमणार नाही. म्हणजे उत्पन्न झालेली कंपनांची ती भावना जी दुःखात लोटते. त्रास कोणाला होतो? माणसाला होतो. अर्जुन भगवंताला विचारतोय की केशवा, तू हे जे सांगतोयस, मग ह्याच्यापेक्षा तू मला पहिलं सांग, ह्या मनाला सांभाळण्यासाठी प्रत्येक माणसाचं बल असतं. कृष्ण म्हणतो बरोबर आहे, अगदी तुझं बरोबर आहे. तू ज्याला बल म्हणतोयस त्याला आत्मिक बल म्हणतात, आत्मबल म्हणतात. मग अर्जुन कृष्णाला विचारतो, केशवा, मग या आत्म्याची निर्मिती कशी झाली? बघा, योगाचं नाव काय? गुह्य. सर्व ज्ञान अगोदर घेतलेलं आहे. हा ज्ञानी आहे म्हणून भगवंत ह्याला सांगतायत की हा समाजापर्यंत नेऊन पोचवू शकणार आहे. आणि इथं हाच अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो आहे की भगवंता, आत्मा कसा तयार होता, आत्म्याची निर्मिती काय, हे तुम्हाला सांग. तू जग निर्माण होतं म्हणतोस तर आत्म्याची निर्माण कसं होतं? आणि भगवंत अर्जुन सांगता, आत्म्याची निर्मिती होत नाही, आत्मा आहेच.
तो स्वयं आहे. सूर्याची निर्मिती नाही झाली, सूर्य आहेच आहे. आकाशाची निर्मिती नाही झाली, आकाश आहेच आहे. बदल होतो ते फक्त भौतिकतेत आणि देहात किंवा विचारात. उदाहरणाने पाहू आपण, म्हणजे पटकन लक्षात येईल. एखादं मातीचं भांड, देह, आकार आहे, आकाश आहे. आपण म्हणतो हा देह झाला, पण हा कशाचा झाला? आत्मा काय आहे याचा? तर ती माती हा याचा आत्मा आहे. ह्याच्यातनं त्याचं प्रगटीकरण झालं. आणि ते प्रगटीकरण जेव्हा होतं आणि तो जेव्हा घडा फुटतो तेव्हा ते शरीर नष्ट होतं, पण माती नष्ट होत नाही. त्या मातीतनं परत नवनिर्मिती केली जाते पंचमहाभूतांचा वापर करून. म्हणजे पाणी, हवा, अग्नी, जग, ह्या 5 महाभूतांचा वापर करून परत त्याची निर्मिती होते. मग भगवंत सांगतात ही माती म्हणजे आत्मा आहे, ही आहेच आहे, ह्याची निर्मिती कोण नाही. जी गोष्ट आहे ती निर्मित होत नाही, आणि जी निर्मित होते किंवा उत्पन्न होते ती नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. या जगतामध्ये जी जी गोष्ट उत्पन्न झालेली आहे, निर्माण झालेली आहे, याचा विनाश पार्था हा नक्की ठरलेला आहे. पण जे आहेच आहे ते कायमच राहतं. आणि हे राहतं कसं, की अवस्था माणसाची बदलते. आपण लहानपणी असतो, आपण म्हणतो का आज मी आता बाळाचा पाळण्यात जन्म झाला, वा आत्मा केवढा मोठा आहे, छोटासा दिला. मग तो खेळायला लागतो, आत्मा तोच. मग शाळेत जातो, आत्मा तोच. नोकरी लागते, आत्मा तोच. लग्न होतं, आत्मा तोच. मुलं बाळ होतात, संसार होतो, आत्मा तोच. वृद्ध होतो, आत्मा तोच. शरीर आत्मा सोडतं, आत्मा तोच, पण देह संपतो. भगवंत अर्जुनाला सांगतायत हा देहामध्ये मनुष्य जो अडकतो आणि या अडकलेल्या देहामधनं ही जी विचारधारा तयार होते, जे विचार तयार होतात ते म्हणजे मन आहे. मन म्हणजे कुठला भाग नाहीये. अर्जुन कृष्णाला विचारतो मन काय आहे? मन ही आपल्या विचारांमध्ये उत्पन्न झालेला तो तरंग आहे जो आपल्याशीच युद्ध करतो, आपल्यावरती हवी होतो. जो अर्जुन अगोदर एवढी युद्ध कळलेला आहे तो ढळला कशात? मनाने ढासळला. योद्धा कोण होतं? अर्जुन होता. गांडीव कोणाच्या हातात होता? अर्जुनाच्या हातात होता. पण मनात आलेला एक विचार या भौतिक गोष्टींना ढासळाला कारणीभूत ठरला. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात मनावरती ताबा उत्तम पाहिजे. ज्या मनुष्याच्या ताब्यात मन आहे तो अधिकारी आहे, आणि जो मनाच्या ताब्यात आहे त्याचा विनाश पक्का आहे. शेवटी अर्जुन तो विचारतो तसं नाही, मला नीट सांग, देह स्थिर असेल तर मग मन कसं काय काम करतं? उदाहरणाने बघू आपण. की असं धरू की एक सरोवर आहे, तळ आहे, शांत. त्या शांत सरोवरात, स्वच्छ सरोवरात बाजूला असलेल्या झाडांची प्रतिबिंब पडलेलं आहे, त्या झाडावर बसलेल्या पक्ष्यांचं प्रतिबिंब पडलेलं आहे. वरती छान निळाशार आकाश, खाली त्या पाण्यामध्ये छान दिसतंय. जे वरती आहे ते खाली पण दिसतंय. इतकं शांत हा मनुष्य देह झाला. आणि या देहामध्ये विचाराचा एक दगड पडला आणि सगळं चित्र बदललं. एक कंपन उठली, एक कंपन उठलं
पाण्यामधलं झाड हलायला लागलं, पक्षी हलायला लागला, आकाश हलायला लागलं आणि पाणी अस्थिर झालं, म्हणजे देह अस्थिर झाला. भगवंत अर्जुनाला सांगतात, मनात उठणारा प्रत्येक संदेह हा म्हणजे मन आहे आणि तो मनुष्यावरती सत्ता काबीज करायला बघतो. आपण जेव्हा मनाच्या ताब्यात जातो तेव्हा स्वत्व विसरून जातो. म्हणून मनुष्याने मनाला ताब्यात ठेवणं गरजेचं असतं. कारण जो मनुष्य मनाला ताब्यात ज्याची उत्पत्तीच नाही, त्याला ताब्यात कसं ठेवणार केशवा? आत्ताच तो तू म्हणलास ना की तरंगांपासून निर्माण होणारं हे आहे. पण तरंग विचार निर्माण होणं ही मनुष्याची अवस्था आहे की ते होणारच. कारण जन्म आहे, बाजूला भौतिक गोष्टी आहे, याचा अर्थ त्या तिथं मनुष्याच्या मनामध्ये विचार उत्पन्न होणारच. मग जर विचार उत्पन्न झाले तर याची निर्मितीच कशाला केली उगाच? ही मनाची निर्मितीच जर तू केली नसतीस तर बाकीच्या गोष्टी आल्याच नसत्या. भगवंताने त्याला सांगितलं, कसं आहे अर्जुना, मनुष्याची विचारधारा आहे की मला मन आहे, मन नाहीच आहे म्हणला. मनुष्याला मन हे नसतंच. कोण सांगतंय? भगवंत सांगतायत. हा प्रत्येक मनुष्याने तयार केलेलं स्वतःचा एक भाग आहे, जर त्यांनी मन म्हणतो. तू अर्जुन आहेस, तुझी ओळख काय? अर्जुन म्हणून आहे, मन म्हणून आहे? एखादा मनुष्य असतो, आपण डॉक्टरकडे जातो किंवा त्याला म्हणतो की काय सांगू, रात्रभर झोप नाही लागली, मन अस्वस्थ होतं. डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणतो आपण हात दुखतोय दाखव, पाय दुखतोय दाखव, छाती दुखतोय दाखव, डोकं दाखव. पण मनाने अस्वस्थ केलं, डॉक्टर म्हणले मन दाखव. दाखवता येणार आहे का? अस्वस्थ आहे म्हणजे आपणच आपलं मन बघत असतो, दुसऱ्यांना दिसतच नाही. भगवंत म्हणतात की पार्था जे नाहीच आहे तेच तू पाहायचा प्रयत्न करतोय, तेच म्हणजे मन. मन घडण कहाण्या. आपण म्हणतो ना, काहीतरी मनाचं बोलू नकोस बरं का. म्हणजे जे नाहीये तू ते उत्पन्न करून दाखवायचा, सांगायचा प्रयत्न करतोयस, असं भगवंत अर्जुनाला सांगतोय. जे नाहीच आहे, उठलेली कंपन. मनुष्य मोहात अडकतो अर्जुना, मनुष्य मोहात अडकतो. आपण बघा, समुद्रकाठी जातो, किती सुंदर लाटा येतात, सकाळी किंवा संध्याकाळी जाऊन त्या लाटांमध्ये खेळतो, बागडतो, छानपैकी बरं वाटतं. पण जेव्हा हवामान बदलतं, कुठेतरी भूकंप होतो आणि त्याच समुद्रातनं त्याच लाटा जेव्हा मोठ्या आकार घेतात, ज्याला सुनामी आपण म्हणतो, जे ते महाभयंकर, ती नाश केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ज्याचं प्रेम वाटलं, ज्याच्यात खेळलो, ज्याच्यात आनंद वाटला, ज्याच्यात फोटो काढले, ज्याच्यात सर्व केलं, ज्याच्यात उत्तम मन अडकवलं, ज्यांनी आनंद झाला, फक्त एका जमिनीत झालेल्या स्फोटामुळे, हादऱ्यामुळे, हादरा जमिनीत हादरा नसतो, हा मनुष्याच्या विचारांमध्ये किंवा आयुष्यात घडलेली अशी घटना असते की उठलेले तरंग क्षणामध्ये ह्या सुनामी सारखे, म्हणजे महाभयंकर लाटांसारखे निर्माण होतात आणि नाश करतात. अर्जुनाच्या जीवनामध्येही आलेली सुनामीच होती. पण आपण तरी म्हणतो का, सुनामी आली, 4 दिवस झाले, आता गेलं का, आपण परत तिथं जातो. कोण जातं? मनुष्य जातो. अडकतं कोण? मन अडकतं. मग मन म्हणजे काय अडकतं? तर विचार अडकतात. मग भगवंत अर्जुनाला हेच सांगायचा प्रयत्न करतायत. हे जे समोर आहे,
हे जे समोरचे आहेत हे तुझे कोणीच नाहीयेत. हे तुझ्या मनाने उत्पन्न केलेलं चित्र आहे की हे माझे आहेत, की जे तुझेच नाहीयेत. ते कोणाचेच नाहीयेत. तुझ्याशिवाय अडतच नाही. पण कर्म हा एकमेव भाग असा आहे की जे फक्त धर्मासाठी करायला लागतं. धर्माचं आचरण करणं एवढंच तुझं काम आहे. तू नाही केलंस तर दुसरं येईल. आणि तुला जसं वाटतंय की नरक म्हणजे काय, तू म्हणलास ना की मी ध्याना मारल्यानंतर मी नरकात जाईल, तर नरक हा नसतो. नरक म्हणजे मनाची ती भावना की ज्याच्यामध्ये आपलं विचारधाराच आपल्याला सांगते की मी चुकीचं वागलेलो आहे, याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. सगळं इथं आहे. आपण कधी विचार करतो का? यमराज न्यायला आले, आपण असं ह्याच्यात करू, एखाद्याला आपण म्हणतो की यम न्यायला आला, कोणाला नेणार? आत्मा तर अगोदर जातो. आणि आत्मा नेला, आत्मा कोणाचाच नाही. आत्माला रंग रूप काही काही नाहीये. मग तो यम कसा नेईल? मग आत्मा जातो, मग देह राहतो. तो यम देहही नेत नाही, देह आपण इकडे जाळून टाकतो. मग यम नेतो कोणाला? कधी आपल्या मनामध्ये हा प्रश्न आला की न्यायला यम येतो, ठीक आहे, पण नेलं कशावरनं? पण काय नेलं? काय? काहीच नेलं नाही. मग यम कोण आहे? भगवंत सांगतात यम हा एक आयुष्याचा असलेला नियम आहे. भीती हा त्या नियमातला दुसरा भाग आहे. लहान मुलं जसं आपण दाखवतो, खाल्लं नाहीस तर बागलबुवा येईल, त्या आईबापाने पण बघितलेलं नसतो. मग जे नाहीये त्याचं चित्र मनामध्ये उत्पन्न करणं आणि ती घाबरलेली अवस्था उत्पन्न करणं आणि त्याच्यामधनं कृती करून घेणं. जसं लहानपणी आपले आई वडील चांगल्यासाठी ती कृती करून घेतात, पण तोच बागलबुवा त्या मनुष्याच्या, त्या बाळाच्या जीवनात पुढं मरेपर्यंत राहतो. त्याला मरेपर्यंत माहित नसतं, कारण तो त्याच्या पुढे मुलांना तेच सांगतो, नातवांना तेच सांगतो, खाल्लं नाहीस तर बागलबुवा येईल. भाग नीट समजून घ्या. गुह्य भाग, गुह्य घटना, गुह्य विचार हे असेच असतात. फिरता असतो रंगमंच. दिसतंय ते नाहीये, ते क्षणिक आहे. भगवंतानं अर्जुनाला सांगतं हे युद्ध क्षणिक आहे, हे दिसतंय तसं नाहीये. रंगभूमीवर काम करणारा कलाकार जरी वाईट काम केलं तरी ते क्षणिक असतं, आणि चांगलं काम केलं तरी ते क्षणिक असतं. त्याला ती भूमिका वठवायला लागते. तसं मनुष्य ह्या जीवनामध्ये आपली स्वतःची भूमिका वठवायला आलेला आहे. ती भूमिका संपली की त्याचं काम संपलं. वाईट भूमिका करणाऱ्याला तेवढंच बांधन असतं जेवढं चांगली भूमिका करणाऱ्याला असतं. मग कोण भूमिका करतंय हे त्याच्यावरती किंमत ठरते, रेट ठरतो. मग भगवंत तिथं अर्जुनाला तेच सांगतात, युद्ध कोण लढतंय? हे महारथी. असं वाटलं होतं का की अर्जुनाला एवढे सल्ले देते कृष्णाने कौरवांना दिले नसतील? नाही, दुर्योधनाकडे पण गेला होता, कारण भगवंत होता तो. कुठल्या क्षणातनं काय मार्ग काढायचा हे त्याला सर्व अवगत होतं. दुर्योधनाला महत्व, दुर्योधनाला स्वर्ग प्राप्ती झाली, ही उगाच नाही झाली. ज्ञान त्यांनी एका मिनिटात समजून घेतलं, जे अर्जुनाला बऱ्याच वेळ कृष्णाला सांगायला लागलं. जो उत्तम बौद्धिक चांगला होता तरी कृष्णाने अर्जुन दुर्योधनाला पण सांगितलं की बघ, धर्माने वागलास तर काहीतरी होऊ शकतं, राज्य तुझ्याकडेच राहील. आणि दुर्योधनाने म्हटलं की वासुदेवा तू मला काय सांगायला आलाय ते कळलं. आपण महाभारत बघताना किंवा ते संवाद ऐकताना कृष्णाला त्या त्या वेळेला क्या क्या नावानी हाक मारलेला आहे ना, त्याच्यावरनं त्या घटनेचं महत्व कळतं.
कृष्णाची वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ती अशी उगाचच उद्गारलेली नाहीयेत, त्याच्या पाठीमागं त्या घटनांशी ते नाव निगडीत आहे. जिथं प्रेमाचा भाग येतो तिथं पार्थाने कृष्णाला मधुसूदना म्हणून हाक मारलेली आहे. जिथं वडीलधारी म्हणून त्यांनी ज्ञान द्यावं तिथं केशवा म्हणून हाक मारलेली आहे. आणि जो सगळ्यांचा मिळून आहे तिथं सर्व लोकांनी त्याला वासुदेव म्हणून हाक मारलेली आहे. जसं दुर्योधनाकडे गेल्यावर दुर्योधन म्हटलं की हे वासुदेवा, धर्म काय हे मी जाणतो, पण मला तसं आचरण करायचं नाही. आणि अधर्म म्हणजे काय हे पण मी जाणतो, पण तो मला सोडायचा नाही. कारण दोन्हीच्या वेळा गेलेल्या आहेत. लक्षात घ्या, भगवंत समोर होते, संधी होती दुर्योधनालाही, पण मनातल्या अहमभावामुळे वासुदेव हाक तर मारली, पण त्यातला भगवंत ओळखला नाही. कृष्ण बदलू शकला नसता का? नक्कीच बदलू शकला असता, पण त्याला बदलता आलं नाही. कारण ती दृष्टीच नाही. कारण मनामध्ये फक्त अहंकार होता की माझ्याकडे याच्यापेक्षा ह्यांच्याकडे जास्त आहे, ते मला पाहिजे, ह्याच्याच फक्त मार्ग. काही झालं तरी मला सिंहासनावर बसायचं, हट्ट. या हट्टापायी हे युद्ध चाललं होतं. आणि भगवंत इथं अर्जुनाला सांगतायत, त्यामुळे तू मनाची काळजी करू नको. हे जे सगळे आहेत हे सगळे असेच आहेत. या सगळ्या उठलेल्या लहरी आहेत. हे योद्धे नाही आहेत, या लहरी आहेत. आणि त्या लहरींना तुला सामोरं जायचं आहे. पण तुझ्याच मनामध्ये जर यांच्यापेक्षा जास्त लहरी उत्पन्न झाल्या, याचा अर्थ तुझा मनावरचा ताबा गेला. एखाद्या बस चालकाचा म्हणतो ना, ऍक्सिडेंट झाला, कसं झालं? मनाचा ताबा गेला. न्यायालयात जर गेलं की मनाचा ताबा गेला, प्रूव्ह करा. मनाचा ताबा म्हणजे काय? शक्य आहे का? नाहीये शक्य. मग काय झालं? दारू प्यायली होती, मनातले विचार म्हणजे डोक्यातले विचार बदलले आणि कृती बदलली. विचारधारा जेव्हा मनुष्याची बदलते तेव्हा मनुष्याच्या मनामध्ये म्हणजे जे उत्पन्न होणारी कंपन असतात ही त्या देहाला मारक ठरतात. म्हणून मनावर ताबा हवा. मन हे सर्वस्व करतं. एका ऋषींकडं एक मनुष्य येतो, म्हणतो की महाराज, अस्वस्थता खूप आहे. ते म्हणतं काय झालं? धनिक आहे, खूप धनिक होता. म्हणजे ऋषी म्हणतात काय तुझ्याकडे बघून तर काही वाटत नाही, सधन वाटतोस, मोठा व्यापारी वाटतोस, घोडा घेऊन आलायस, नोकर आहे, चांदीची वरती छत्री आहे. म्हणले हो महाराज. म्हणले काल रात्री झोपलो होतो मी, आणि झोपल्यावर म्हणे मी स्वप्न पडलं, आणि स्वप्नात बघितलं की मी भिकारी आहे. म्हणून मी रडत होतो आणि रडता रडता एका मंदिरापाशी पोचलो. त्या मंदिरापाशी पोचल्यानंतर तिथं भिक्षा घेतली, आणि ती मी भिक्षा घेतलेलं एका झाडाखाली घनदाट वृक्षाखाली आलो. म्हटलं इथं बसून खावं, म्हणून त्या वृक्षाखाली आलो. आणि मी तोंडात घास घालणार तेवढ्यात दोन सांड तिथं भांडत आले, आणि त्यांनी मला धक्का मारला. मी पडलो, आणि हातात अन्न होतं ते पडलं. मी भुकेलाच राहिलो, रडायला लागलो की काय माझे कष्ट, काय माझ्या बाबतीत घडतंय. परमेश्वराला दोष द्यायला लागलो, टाहो फोडायला लागलो. आणि हा टाहो फोडत असताना माझे डोळे उघडले, आणि बघितले तर मी घरात मलमली गादीवर होतो.
माझ्या बाजूला माझे बाहेरचे सेवक पहारा देत होते. शीतल वातावरण चालू होतं, सुगंधी होतं. बिछानाच्या बाजूला फळं पडलेली होती, म्हणजे ठेवलेली होती. मला ऋषीवर एक प्रश्न पडलेला आहे, स्वप्न ते होतं का स्वप्न हे आहे? जे मला दिसलं ते सत्य होतं, म्हणून मी घाबरून उठलो. अवस्था बघा, मनाची अवस्था सांगतो. मन काय आहे आपण पाहतोय, जे नाहीये ते दिसलं, त्यांनी घाम आला, घाबरलेली अवस्था झाली, दरदरून घाम आला, डोळे उघडले आणि बघितलं तर अरे मी तर राजा आहे, म्हणजे मी तर मोठा व्यापारी आहे. पण मनामध्ये प्रश्न पडला, हे स्वप्न आहे का ते स्वप्न आहे? ते विचारायला गुरूंकडे गेला. ते तर नष्ट झालं, याचं काय? गुरूंनी त्याला बसवलं तिथं. त्याला म्हणले, थांब, तुला मी एक उदाहरण सांगतो. एक म्हणले, ह्याच जंगलामध्ये हत्ती होता, उन्मत्त हत्ती होता. ते सगळ्या हत्तींना त्रास द्यायचा, त्यांना खाऊ पिऊ द्यायचा नाही. आणि एक दिवस म्हणले राजाच्या माणसांनी त्याला पकडून नेलं, त्याला जाळं टाकलं आणि पकडून नेलं आणि नेऊन त्याचा मागचा पाय साखळदंडामध्ये बांधून ठेवला. मागचा पाय साखळदंडात बांधल्यावरती हत्तीने खूप तोडायचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमलं नाही. हत्ती उन्मत्त अवस्थेतला होता, अहंकारी होता, पण एका छोट्या साखळीने तो बांधला गेला होता. वास्तविक पाहता ती साखळी आणि हत्तीच्या समोर काय टिकणार आहे? आपण कधी विचार करत नाही. साखळी कधीही आपण आजपर्यंत बघितलं असेल सर्कसमध्ये, इतर ठिकाणी हत्तीच्या मागच्या पायाला बांधतात, पुढच्या पायाला बांधत नाहीत. कारण हत्तीच्या पुढच्या पायांमध्ये एवढी ताकद असते की एखादी गाडी सुद्धा ते दबवू शकतो, काही तोडू शकायची ताकद त्या हत्तीच्या पुढच्या पायांमध्ये असते. म्हणून कधी साखळी बांधताना मागच्या, आपण लहानपणी पेशवेबागेत गेलो असेल तर बघितलं असेल, मागच्या पायाला बांधतात साखळी. कारण का? तर त्या हत्तीला कळतं मला खूप जणांनी मागणं धरलंय. मानसिक अवस्था त्याची ढासळली जाते. त्याच्या मनावरती बिंबवलं जातं, तुला सुटाचा काहीही मार्ग नाही. तसं या हत्तीला त्यांनी बांधलं. त्याला सुरुवातीला वाटलं की मी काहीतरी केल्यानंतर सुटेन, पण नंतर असे बरीच वर्ष गेल्यानंतर त्यांनी ते परत त्यातनं बाहेर निसटणं बंद केलं, ती साखळी तोडणं बंद केलं. वास्तविक आता जर त्यांनी प्रयत्न केला असता तर त्यांनी ती मागच्या पायाने पण साखळी तोडली असती, पण नाही. त्याला ती सवय झाली होती बंधनामध्ये राहायची. त्या मनुष्य व्यापाराला साधू सांगतो की मन असंच आहे, माणसाला बांधून ठेवतं. माणसाची ताकद असते, पण ते मन त्याला सांगतं की तू नाहीयेस, तुला इथंच थांबणं प्राप्त आहे. याला म्हणतात मोहात अडकणं. मनुष्य मोहात असाच अडकतो. संधी येते, पार्था तू मोहातच अडकलास. जेव्हा तू पाहिलास अजूनही तू मोहातच आहेस, तुला असं वाटतं की मी यांना मारेन आणि त्याचं तुला दुःख होत आहे, पण तुझ्यातला भ्रम जात नाहीये. कारण का? तर तू मनाने तकलादू झालेला आहेस. मनात जे उत्पन्न होणारी कंपन आहेत त्यांनी तू तकलादू झालेला आहेस, म्हणून तू ढासळलेला आहेस. जसं त्या व्यापाराला तो सांगतो की वास्तव काय आहे हे मनुष्य स्वतः तयार करतो. कारण जे तू आत्ता जगत आहेस, जे घोडा आहे, गाडी आहे, तुझ्या डोक्यावर छत्र आहे, हे सुद्धा नष्ट होणार आहे, ही सुद्धा अवस्था जाणार आहे आणि ती सुद्धा अवस्था जाते. हे स्वीकारणं, कारण हे सगळं खोटं आहे, हे मनुष्य कधी स्वीकारत नाही. ह्याच्यातनं अस्वस्थता ही अवस्था तयार होते.
आणि मग भगवान अर्जुनाला सांगतात, केलेलं काम मनुष्याला वाटतं की मला फळ प्राप्त होणं पाहिजे आहे, फळाची अपेक्षा. निरपेक्ष भावनेने कर्म कर्म याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, निरपेक्ष भावनेने केलेलं कर्म हेच उत्तम कर्म मानलं जातं. पण भगवंत इथं सांगतात कर्म नसतंच, कर्मच नसतं, मनुष्य त्याला जन्माला घालतो. अजूनच बुचकळ्यात पडतो अर्जुन. आतापर्यंत म्हणत होते तू फक्त कर्म कर, कर्म करायचा क्षत्रियांचा काम आहे, आणि आज हेच भगवंत सांगतात कर्मच नाहीये. त्याला अर्थ काय? नक्की म्हणायचंय काय केशव तुला? ते म्हणले कर्म ही मनुष्याच्या जीवनातली एक असलेली अवस्था आहे. त्या अवस्थेतनं प्रत्येक जण जात असतो, पण ते जाताना फायदा तोट्याचा जो विचार करतो त्याला कर्म हे नाव दिलेलं आहे. आपण उत्तम काम करतो, आपल्याला संध्याकाळी वाटतं मी काम चांगलं केलेलं आहे, मला संध्याकाळी जे चांगले पैसे मिळाले पाहिजेत किंवा शाबासकी मिळायला पाहिजे, अपेक्षा आली. म्हणजे एक काम नाही होत, ते कर्म केलंय, आपल्याला त्या कर्माच्या अपेक्षित राहतो. आणि एखादं वाईट काम केलेलं असेल तर ते सुद्धा मनुष्य तो वाट बघत राहतो की मी वाईट काम केलेलं आहे, एखादा बॉम्ब लावलेला आहे कधी फुटेल, असं तोही मनुष्य बघत राहतो, आतंकवादी. म्हणजे अस्वस्थता निर्माण करतो. मग उत्पन्न झालेली अस्वस्थता, या अस्वस्थतेला भगवंत सुद्धा म्हणतात हे कर्म आहे. की अनावधानाने का होईना हा मनुष्य जन्माला घालतो, मनुष्य जन्माला घालतो म्हणले, मी घालतच नाही, हे नाहीच आहे. घटना घडते, फक्त ते त्याला तुम्ही सामोरं कधी आणता, जेव्हा तुम्हाला त्याच्यापासून त्रास व्हायला लागतो. आपण श्वास घेत असतो, कोणाला सांगतो का मी श्वास घेतोय? नाही. तुम्ही जर एखाद्याला सांगितलं अरे मी श्वास घेतो बरं का, तो म्हणतो हो, त्रास होतोय का काही घेताना, असं विचारेल. कर्माचा जन्म, कर्म म्हणजे क्रिया, ह्या क्रियेचा जन्म होतो, हा मनुष्यच जन्माला घालतो. शेतकरी बी पेरतो, मशागत करायला लागतो. ते मशागत करताना जर तो रोज ते बी उकडून बघायला लागला की मी पेरलेलं बी रुजलंय की नाही, हा मूर्खपणा झाला. मग केलेली क्रिया, केलेलं कर्म जेव्हा अंकुर येतं तेव्हा ते समाधान देतं. पण गंमत बघ पार्था, हेच बी जर शेजारच्यानी पेरलं असेल आणि त्याचं उगवलं नाही तर त्याला ते आपलं उगवलेलं बी त्याला दुःख देतं. त्याला असं वाटतं आपण दोघांनी एकदम पेरलं होतं, ह्याचं उगवलं, माझं काही उगवलं नाही. मग ह्या कर्माचा जन्म मनातनं होतो, आणि मन ही ह्या त्या असलेल्या विचारांमधल्या कंपनमय अवस्था आहेत ज्याला मनुष्य प्राधान्य देतो. मनी चिंतिते वैरी न चिंते असं म्हणतात. मनी चिंतिते, पण हे मन कुठं आहे तर फक्त मनुष्याच्या विचारांमधला एक भाग आहे. मग भगवंत त्याला सांगतात की ह्याला तू जसं खाद्य देशील तसा हा तुझ्यावर अधिकार गाजवायला जाणार आहे. लक्षात ठेव, जी व्यक्ती मनाच्या अधीन झाली त्याचं स्वतःचं साम्राज्य बुडालं. तो तुला सांगेल एक गाडी घेतलीस ना, ती समोरच्याकडे 2 आहेत, तू तशी घे, आणि तुला तो नादी लावेल. तुझ्याच मनात, तुझ्याच विचारांमध्ये असलेलं ते कंपन जे तूच जन्माला घातलंयस ते मन म्हणून काम करतं. ही मनाची अवस्था आहे. अख्ख्या आपण जे भगवद्गीता बघतो ते फक्त समर्थांनी एका शब्दावर सांगितलेलं, अख्खा दासबोध मन, बाकी शब्दच नाही घेतलं. कारण जिथं फक्त जिथं निर्मिती आहे त्याच्यातच त्यांनी
मोठा घाव घातला की हेच फक्त बघा, बस बाकी काही बघूच नका, बाकी कशाचीच गरज नाहीये, जीवन उत्तमच आहे. आपण कधी विचारच करत नाही त्यांनी फक्त मनाच्या वरतीच का बोलले, मनाचेच श्लोक का लिहिले, मनच अस्वस्थ का होतं, मनाचेच क्लास का आहेत, मनाला शांत करायचं आहे. मनाला शांत करायचं औषध आहे असूच शकत नाही, कारण जे नाहीच आहे त्याला औषध कुठून आणणार. तुम्ही विचारांना नष्ट करायचा प्रयत्न करता आणि त्याला तुम्ही मन म्हणता. भगवंत पार्थाला सांगितलं मूर्ख आहेस तू. अरे जे नाहीये त्याला तू जन्माला घालतोयस आणि त्याच्यावरनं तू घाबरतोयस, कारण जे आजही नाही आणि उद्याही नाहीये. घाबरावं कोणाला हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि जो ज्ञानी असतो तो घाबरत नाही. तू ज्ञानी असून अज्ञानी आहेस, हे सगळं नष्ट होणार आहेत. ह्याचं ज्ञान तुला आहे पण ते ज्ञान फलद्रूप होत नाहीये, म्हणून मनामध्ये विचाराचे तरंग जागृत अवस्थेत आहेत. हे जागृत अवस्थेत आहे म्हणून तू दोलायमान अवस्थेमध्ये आहेस. तसं होता कामा नये. प्रत्येक मनुष्याने जीवन जगताना भगवंत कोण आहे? भगवंत ही ती चैतन्यमय शक्ती आहे जी काही घेऊच शकत नाही आणि काही देऊच शकत नाही. ती एक अवस्था आहे जिचा वापर करायचा आहे. आणि हे पार्था हे मनुष्याच्या स्वतःवरती अवलंबून असतं. त्या ऊर्जेचा किती वापर करतात. घरात वीज आली दिसत नाही, बाहेर मीटर का बसवतात की आपण आत किती वापरलंय हे बाहेर कळावं म्हणून बाहेर मीटर असतो. म्हणजे दाबाची केलेली गणती असं म्हणता येईल का, न दिसणाऱ्या भागाची केलेली गणती. लाईट पेटलाय पण दिसत नाही हो वीज, हो का? हात लावून बघ, शॉक बसला की कळेल. मन जेव्हा जन्माला घालता आहे ना, मान्य कर, लाईट लागलाय ना, भगवंतांनी सांगितलंय ना, लाईट लावलेला आहे म्हणजे वीज आहे, त्याच्यावर विश्वास ठेव. तुझ्या अंतर्मनामध्ये जो अंधार आहे त्या अंधारामध्ये तो अंधार घालवण्यासाठी त्या अंधाराशी जर भांडत बसलास की मी मनातला अंधार बाजूला काढतो, मनातले विचार बाजूला काढतो, मनातला नालायकपणा बाजूला काढतो, मनातल्या वाईट शक्ती बाजूला काढतोस, तर पार्था मनुष्य मूर्ख आहे. कोणाशी लढावं हे सुद्धा त्याला कळत नसेल, कोणाच्या बाबतीत शक्ती वाया घालवावी हे जर त्याला कळत नसेल तर त्याला महामूर्खाचं लक्षण भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. अरे अंधाराशी कोण लढतं का? अंधार कोणाला म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये? मनामध्ये, विचारांमध्ये आणि जीवनात येणाऱ्या दुःखांना अंधार म्हटलेलं आहे. दुःखही येणारच. या दुःखांमध्ये अरे पण आकाश बदलतं का? हे सगळे ढग येतात, पावसातले पक्षी उडत असतात, म्हणून आकाश बदलतं का? आकाश तेच आहे, हे आकाशाच्या खाली आहे. मग हे देह हा आकाश आहे, मडकं हा आकाश आहे, त्याच्यामधलं पोकळी ही आकाश आहे. जेव्हा ती पोकळी नष्ट होईल तेव्हा आकार संपेल, तेव्हा देह संपेल. मग देहाचा आकाश संपल्यावरती परत तू त्या परमात्म्यात, त्या चैतन्यातच मिसळणार आहेस. मग कोणीतरी तुझ्याकडे येईल आणि मग तुला परत त्याच हाडा मांसाचा किंवा गोळा तयार करेल, तेव्हा तुझा नवीन जन्म होणार आहे. ही कृती आणि ही क्रिया ही जेव्हा मनुष्य स्वीकारतो तेव्हा त्याचं जीवन आणि विचारधारा सहजतेने आनंदाने पुढे जाते. अन्यथा जीवनामध्ये अंधार होतो आणि मूर्खासारखं लोक करतात. अंधाराशी जर शस्त्र घेऊन लढायचा प्रयत्न केलात, वाईट शक्तींशी जर शस्त्र घेऊन लढायचा प्रयत्न केला, त्यांनी मारलं मी पण मारणार, तर किती चुकीचं आहे. अंधार नष्ट करण्यासाठी फक्त एक चैतन्यमय अवस्थेची ज्योत प्रगट करायला लागते. अंधार कितीही असो, त्या अंधारामध्ये जेव्हा आपण एक पंटी प्रज्वलित करतो तेव्हा तो अंधार नष्ट होतो. मग हा उत्तम विचार जर मनुष्याच्या देहामध्ये प्रगट झाला आणि कंपनाद्वारे आला तर तुझं मन शांत राहिल्याशिवाय राहणार नाहीये.
अस्वस्थता होते तेव्हा तुला मनाची जाणीव होते, सुखाची जाणीव होते तेव्हा होत नाही, अशांतच होतं. कोण डॉक्टरकडे जातो का? नाही डॉक्टर साहेब माझं मन खूप शांत आहे हो, काय औषध द्या. तू मूर्ख आहेस का? मी अशांत मन असेल तर औषध देतो. मग त्याला विचारा डॉक्टरांना, हो का, मग ते मन कुठे दाखवा. तो म्हणे ते नाही मला सांगता येणार, पण तुम्ही ज्या प्रकारे वागताय, बोलताय, कृती करताय, ज्याप्रमाणे विचार करताय, बडबड करताय, याचा अर्थ तुम्ही अस्वस्थ आहात, तुमचं मन अस्वस्थ आहे एवढं मला कळतंय. मन नाही माहिती, कारण जे नाहीच आहे. या सगळ्या कल्पना आहेत, ह्या सगळ्या लाटा आहेत ज्या प्रत्येक मनुष्याच्या विचारांमध्ये तरंगत असतात. त्याला तुम्ही महत्व दिलं की मन नावाची गोष्ट जन्माला येते. भगवंतांना अर्जुनाला सांगतायत की का तुला महत्व पाहिजे मनाचं? तर एवढ्यासाठी पाहिजे की सगळ्याला जन्म तू घालतोयस, आणि जेव्हा तुझ्या मनाने तुझा ताबा घेतला, मन म्हणजे विचार, त्या विचारांनी तुझा ताबा घेतला की तू तुझा राहत नाहीस, ते तुला भरकटल्याशिवाय राहत नाही. कारण त्याला त्याचं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं. शांत झालं, मनशांती. आपण जातो ना कुठं, वाचलेलं असतं मनशक्ती, मनशांती. इथं या मनशक्ती मिळेल, मनाची शांती मिळेल. पण कधीही प्रश्न पडत नाही कशाची, म्हणजे कशा, नक्की कशाची. विचार शांत राहतील, आचार शांत राहील, चुकीचं आहे. जेवढी स्थिरता येते तेवढं मन आवेग पकडतं, ते तुम्हाला छळतं. अरे तू काय शांत बसतोयस, एवढ्या वर्ष तुला मी सांभाळलेलं आहे, तू शांत नाही बसायचंस, तू त्यातला नाहीयेस. आपण म्हणतो ना, नाही हो, प्रयत्न केला मेडिटेशन ध्यानाचा, होत नाही. मग ते म्युझिक लावलं जातं, म्हणजे मनाने तुम्हाला फसवण्यासाठी केलेला प्रयोग आहे. आपण नाही करत, आपण फसवून घेतो की हे मी ऐकलं तर माझं मन शांत राहतं. अरे जे नाहीच आहे ते काय, तू कशाला शांत करतोयस? पण हे म्युझिक ऐकल्यावर माझं मन शांत झालं, म्हणजे तू व्यसनाधीन झालास, अजून अडकलास. पण जर पार्था, जर मनुष्याने स्वीकारलंय काही नाहीये, हे जीवन आहे, हा येणारा क्षण आहे, मला हा उत्तम घालवायचा आहे आणि आलेली परिस्थिती स्वीकारायची आहे, हे जर तू स्वीकारलंस तर मनाचा जन्मच होणार नाही. तू घालतोस जन्माला, तू पडलेलं नाहीयेस, तू ढासळलेला नाहीयेस, तुझं मन ढासळलेलं आहे. भगवद्गीता सांगितली गेलेली ही काही फक्त अर्जुनाला शारीरिक आणि युद्धासाठी सांगितले गेलेले नाहीये, तर त्याचं मन म्हणजे त्याच्या मनामध्ये येणारे विचार, म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये येणारे विचार हे कसे स्थिर करायचे, आणि ते ज्याचा विचार करून मनुष्य अस्वस्थ होतो तो विचारच चुकीचा आहे. कारण जे नाहीच आहे त्याच्यावरती विचार करत बसतोय आपण, जे प्रूफच नाहीये, सिद्धच नाहीये. मला आवडलं, माझ्या मनात ही साडी भरली, घेतली. किती दिवस? क्षणिक. आपण म्हणतो का हा उभारलेला तरंग आहे? नाही, हे तरंग आहेत, हे मन नाहीये. पण ज्यावेळी तुम्ही म्हणाल की माझ्या मनासारखी दागिन्यांची खरेदी झाली, त्या क्षणी तुमच्या विचारांची अधोगती चालू झाली. तुम्ही मार्ग करून दिलात तुमच्या मनातल्या आत्मिक बल आणि मनाच्या बलामध्ये द्वंद्व करायला. मन सांगत असतं की हे माझ्या मनासारखं झालेलं आहे, तृप्त आहे, मला नीट सांभाळून ठेव, बाहेर काढू नको, हा दागिना घेतलेला आहे, तू लोकांना 10 लोकांना दाखव, त्याची किंमत दाखव. किती गोष्टी, किती रिपू त्याच्यातनं जन्म घेतात पहा. भगवंत इथं सांगतात मिळालंय ना, ठीक आहे, उपभोग घे आणि सोडून दे. मनुष्य सोडत नाही.
1 तोळ्याचा दागिना घेतला, कसं सोडू? हा माझा आहे. मूर्खासारखं ती बाई जेव्हा शेवटच्या क्षणाला येते तेव्हा त्या मुलींना बोलवते, घ्या हे माझे दागिने, हे तुला, हे तुला, हे तुला. तेव्हा कळतं सगळं खोटं होतं. आयुष्यभर त्याला जपून ठेवलं, हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे. ते मरताना म्हणजे शरीर सोडताना लक्षात आलं, हे माझं नाहीच आहे. त्याच्यासाठी भांडणं केली, आटापिटा केला. ते सोडताना कळलं, ते देताना कळलं की मी चुकीच्या ठिकाणी मागं लागलो, चुकीच्या ठिकाणी केलं. ह्याच्यात आधीच अडकलो नसतो तर ही वेळच आली नसती. ह्याच्यात अडकलो म्हणून श्वास कमी झाले. गंमत असते. आपण जीवन जगताना अडकून राहतो. काम केलं, उत्तम झालं, मी उत्तम काम केलं, नाही, तुझं काम तू केलंस, ही भावना पाहिजे. 10 रुपयाच्या जागी 1000 रुपये घेतले, ठीक आहे, विसरून जा. त्याला जर घरामध्ये स्थान दिलंस, त्याची सोसायटी बनवलीस, तर मन सोसायटी येते, मग ती तुझं काबीज घेणार आहे आणि तुला रोज त्याची डिमांड करणार आहे. घर तर घेतलं, असं कधी होतं का? 10 लाखाचं घर घेतलं की संपलं काम? नाही. 10 लाखाच्या घराला 20 लाखाचं इंटेरियर होतं. फक्त 10 लाखाच्या कर्जामध्ये होतं का? नाही. मग मनामध्ये जर एखादी गोष्ट स्वीकारली तर तिला सजवण्यासाठी बाकीच्या किती गोष्टी लागतील? बाहेरचं घर सजवण्यासाठी लागतं सगळ्या गोष्टी. मग स्टेटस येतं, मी बंगल्यात राहतो, टू व्हीलरवर कसं जाऊ? भले पैसे नसले तरी गाडी येतं. मन सांगतं, अरे तू कोण? तू आता अधिकारी आहेस, तुझं घर आहे, तुझा बंगला आहे, तू गाडी घ्यायला पाहिजेस, कर्ज घे. मन सांगतं हे कर. आपण म्हणतो हो तुझं बरोबर आहे, मी घेतो, मी कर्जबाजारी होतो पण हे घेतो. भगवंत याला म्हणतात, हा सगळा मोहाचं असलेलं जाळं आहे. सगळं आहे. इतिहासात उदाहरणं आहेत. सिकंदराचं उदाहरण आहे. सगळं जिंकलं आणि वेडा झाला. विदेह नगरीचा राजा होता, जनक म्हणून. त्याला असंच झालं, सगळं जिंकलं, अजय होता आणि काळजी पडली. सगळं जिंकलं पण माझ्या स्वतःलाच जिंकता येत नाही, मला सांगताच येत नाही मनाला मी सगळं जिंकलं. त्याच्या मनामध्ये रोज प्रश्न, काहीतरी राहिलंय, काहीतरी राहिलंय, म्हणून अस्वस्थ. भौतिक सर्व प्राप्तता आहे पण मनाची शांत म्हणजे विचारांची शांतता नाही. म्हणजे उत्पन्न घातलं मनाला, जन्म घातला मनाला. म्हणून सांगितलं की समाधान हे खूप महत्वाचं असतं. जे आहे ते समाधान, ठीक आहे, अडकायचं नाही. भगवंत अर्जुन सांगतात अडकायचं नाही. या युद्धात तू जिंकलास काय आणि हारलास काय, अडकायचा काहीच प्रश्न नाहीये. यक्षांनी युधिष्ठिराला जेव्हा प्रश्न विचारला की सांग, यक्ष प्रश्न आपण म्हणतो ना, मला यक्ष प्रश्न पडला, काय प्रश्न पडला? युधिष्ठिर म्हटलं मला आश्चर्य वाटतंय एका गोष्टीचं. आश्चर्य म्हणजे काय? जगतामध्ये सगळं जिंकून अजय झालेला, सगळं झालेला, त्याला बरोबर का नेता येत नाही? मनुष्याकडे सर्व गोष्टी प्राप्त असून, धन दौलत शारीरिक असून तो जिवंत का नाही राहू शकत? त्याला शरीर का सोडायला लागतं? ह्याचं मला मोठं आश्चर्य वाटतं. मनाचा खेळ. युधिष्ठिराचा यक्ष प्रश्न आहे, भगवंत हाच प्रश्न इथं अर्जुनाला सांगतायत बघ. तोही अडकला, तुझा भाऊ पण अडकला, मनामध्ये अडकला. तू अडकू नकोस. वापरलेला बाण कशासाठी कोणासाठी ते नाही, हातात उचलायचा, मारायचा, मोकळं व्हायचं. ते त्याच्यात अडकून राहायचं नाही की हा मी मारला. नाही, हा तुझा भाऊ बघ, सांगितलं नाही पण कर्णाकडे बोट दाखवलं, हा बघ. कारण मागच सांगितलं होतं कर्णाला, जेव्हा कृष्णाने सांगितलं हे तुझे सगळे आहेत, तेव्हा कर्णाने सांगितलं, त्याला कृष्णाला प्रश्न विचारला होता,
की वसुदेवा तू मला सांगितलंस, म्हणजे तुला अगोदर माहिती होतं का नाही, एवढंच सांग. कृष्ण म्हणतो हो माहिती होतं. मग आत्ता का सांगतोस? तेव्हा सांगितलं असतंस तर कदाचित बदललं. आता म्हणले तू माझं मानसिक संतुलन ढासळलंस. मनाची अवस्था कशी ढासळली बघा कृष्णाने, कर्णाची. मनुष्य ढासळतो म्हणजे काय, त्यांनी कर्णाकडे, म्हणजे कर्णात समोर उभा होता, युद्धा म्हणून उभा होता, पण मानसिक अवस्था ढासळली होती. कारण कर्णाच्या मनात होतं हे 5 भाऊ आहेत माझे, आणि तो कर्ण होता. कृष्णाला म्हणाला मी कसं लढू, कसा बाण मी या अर्जुनावर मारू. नाटक तर मला करणंच प्राप्त आहे. मला कोणीही विचारत नव्हते, सगळे राधेय राधेय म्हणत होते. सगळं जग मला तू तू करत असताना केवळ दुर्योधन आला आणि त्यांनी मला जवळ केलं. तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण ज्यांनी मला मदत केली तर ती, ही केलेली मदत, ही वासुदेवा मी विसरावी का? त्यांनी केलेले उपकार मी विसरावे का? हे तू मला सांग. कर्णाने कृष्णाला प्रश्न विचारला होता. जेव्हा लक्षात आलं की हा भारी पडू शकतो, तेव्हा कृष्णाने एकदा मानसिक खच्चीकरण त्याचं करून टाकलं कर्णाचं, की तू किती लढ, पण एक लक्षात ठेव तुझे भाऊ आहेत. आणि कर्णा राधेय, तेव्हा कृष्णाने त्याला कौंतेय म्हणून हाक मारली बघा. आणि कृष्ण नीती काय होती, आधी अंगराज, कधीही आधी कृष्णाने त्याला हाक मारली नव्हती. आधी अंगराज, राधेय, काम करून घ्यायचं आहे, आता डोक्यात टाकलेलं आहे. हे कर्णा तू कौंतेय आहेस, हे कौंतेय तू विचार कर. आणि त्याला त्या नावाने तो हाक मारायला लागला का? तो मानसिक अवस्था ढासळण्यासाठी. हे तुझे भाऊ आहेत, कारण त्याची तेवढी ताकद होती. शेवटी एकाच ठिकाणी म्हणतो ना आपण, एकाच मागणीत नर, सूर्यपुत्र होता तो. कृष्णाने जेव्हा तर सांगितलं तू सूर्यपुत्र आहेस, साधा सुद्धा नाहीयेस, तुला हरवू शकणार नाही कोणी, असा तू आहेस बघ, विचार झाला तर. पण कर्ण पण हुशार होता, आणि तेव्हा त्याने अर्जुनाला सांगितलं तर तू मला सांगून चूक केलीस, माझी मानसिक अवस्था बिघडवायचा तू प्रयत्न केलास आणि ती तू बिघडवलीस. माझ्या मनामधनं आता ही गोष्ट जायची नाही की हे माझे भाऊ आहेत. परत मन आलं, म्हणजे विचार आले. बाण मारताना म्हणले माझ्या लक्षात येईल की हा माझा भाऊ आहे. म्हणजे विचारांमध्ये उत्पन्न झालेले तरंग मनुष्याचा देहाचा, बुद्धीचा कसा ताबा घेतात, ज्याला आपण मन म्हणतो, हे भगवंत अर्जुनाला सांगतोय. त्याचा उत्पन्न झालेल्या कंपनांचा मनुष्यानी कसा वापर करायला हवा. उत्तम वापर केला तर चैतन्य निर्माण होतं. मन, चैतन्य आणि बुद्धी, ह्या 3 गोष्टी लागून आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या मनाचा वापर केला, कुठेही नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरी बघा, ज्ञानेश्वरीच्या जीवनचरित्रात बघा, ज्ञानेश्वरांनी त्यांच्या मनासारखी घटना केली तुम्हाला सापडणारच नाही शोधून. त्याचं कारण असं, कुठलाही तरंग मनामध्ये उत्पन्नच होऊ दिला नाही. एवढंच होतं काम आपलं, की समाजाला ही भगवद्गीता सोप्या शब्दामध्ये सांगावं, हे त्यांचं काम होतं, जे त्यांनी 16व्या वर्षी पूर्ण केलं. पूर्ण केल्यावर असं म्हटलं की आता चला माझं काम झालं, आता जरा थोडंसं जगतो, लग्न करतो. जगू शकले असते, अधिकार होता. आधी तर इतकं सगळं लोकांनी, घरावरती गेल्यावर लोक आंघोळ करायचे, इतका अपमान केलेली व्यक्ती आता कुठं सुखाचे जर धागे माझ्या हाती लागलेत, तर आजच्या काळातलं मनुष्य करेल का तसं? कष्टात काढलेले दिवस आता कुठं सुखावं आलेत, मनुष्य म्हणतो एवढे कष्ट काढलं आयुष्य, आता सुखाचे दिवस आलेत,
आता जरा जगून घेतो. माऊलीने तसं केलं असतं तर काय घडलं असतं? माऊलींनी आदर्श ठेवला. आपलं काम मनुष्याने केलं की त्याला थांबाचा अधिकार नाही. देह मोकळा करता आला पाहिजे. आणि मोकळा त्यालाच करता येतो जो त्याच्यात अडकतो, आणि जो अडकलाच नाही तो सहजतेनेच मोकळा असतो. आणि तो मोकळा नसतो, तो मोकळाच आहे. हवेला बांधू शकत नाही, कुठंच बांधता येत नाही हवेला. विचारांना बांधता येत नाही, पण विचारांना वळवता येतं. वरनं पडलेली धार जर वरनं खाली पडली तर तो खाली असलेला विशाल दगड हा सुद्धा ती फोडते. इतकं त्या धारेमध्ये ताकद असते आणि ती गती असते, म्हणून तिला वळण देतात. माऊलींनी वळण दिलं समाजाला, नष्ट केलं नाही. कुठंही त्यांनी असं सांगितलं नाही की मनात वाईट विचार आणू नका, ओकून टाका. जे आहे ते असं समजा आहे ते ओकून टाका, स्वच्छच राहणार आहे. कोणाला याचा अर्थ असा की कोणाला नावं ठेवायचा अधिकार आपल्याला नाही. त्याच्या डोक्यात वाईट विचार आहेत, त्याच्या वाईट विचार आहेत. जे जे खळ आहेत त्यांची व्यंकटी सांडव, आणि मरो नाही तया सत्कर्मी रती वाढव. प्रेम वाढलं पाहिजे, हे माऊलींनी सांगितलं. मनाचा आधार घेतलाच नाही, कारण ते नाहीच आहे. मन नाहीच आहे, कुठेही तुम्हाला सापडणार नाही. आणि सगळ्यात आत्ता मेन मनुष्य जीवनातलं सगळ्यात जास्त थकवणारं, चकवणारं आणि त्रास देणारं काय असेल तर मन आहे. मानसिक अवस्था ढासळली, मानसिक अवस्था ढासळली, तुमची विचारधारा ढासळली, आणि तुम्ही त्या मानसिक अवस्थेला बळकटी दिली. कारण परिस्थिती तुम्ही स्वीकारत नाही आणि त्यातनं मोकळा होत नाही. आली परिस्थिती, त्यातनं मोकळं व्हा. त्याच्यातनं तुम्ही कर्माला जन्म घालू नका. कर्म आपोआप होतं, आणि त्याचा हिशोब करायचं कारण आपलं नाहीये. त्याच्यासाठी डिपार्टमेंट वेगळं आहे. भगवंत सांगतात कर्माला तुम्ही जन्माला घालताय. मागच्या जन्मीचा सगळं कर्म घेऊन आलाय आणि आता ह्या जन्मी फेडायला लागतंय, असं नाही होत. पूर्व कर्माचे दोष घेऊन पुढच्या जन्मी आलाय का फेडायला? त्याला दिलेलं नाहीये. शास्त्रामध्ये दिलेले पूर्व कर्माचे दोष घेऊन मनुष्य परत जन्म घेतो आणि ते भोगतो. शरीर वेगळं आहे ना. एखाद्याला सांगितलं, दोन माणसं आली, एखाद्याने त्रास दिला तर सांगितलं की हे माझा मागच्या जन्मीचा आहे, ह्याने तुला त्रास दिला होता, तर तू ह्याला मार, मला नको मारू. भलं त्याने आत्ता त्यांनी त्रास दिला असेल तर तो मनुष्य ऐकेल का? तो म्हणेल नाही, तूच मला दिलेला आहेस. भगवंत अर्जुनाला सांगायचा प्रयत्न करतायत, मन हा एक मनुष्याच्या विचारांमध्ये असलेला भाग आहे, जो मनुष्याने जन्माला घातलेला आहे. आणि मनुष्य त्याच्यामध्ये रमतो, म्हणून तू त्याच्यातनं बाहेर पड. अर्जुनाला पहिलं केलेलं त्यांनी भाषणच असं आहे. हे गुह्य भाषण सांगितलं. एवढे पहिलं सांगितलं असतं तर हे गुह्य सांगितलं, कारण त्याला असं वाटलं की वर 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 सांगून काढेल. 10वीची परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला तेव्हाही असतं 2x2 4. पण पहिलीपासून शिकत येतं. पहिल्याच दिवशी 10वीचा अभ्यास नसतो. अर्जुनांनी कृष्णाने तसंच केलं, हळूहळू सांगितलं, एकदम नाही. आधी प्लॅटफॉर्म तयार केला. ह्याला संपणार कळणार आहे का? हा समजूतदार आहे का? अर्जुन म्हणजे कोण? तो नाहीये, आपण माणसं आहोत. आपल्याला कळणार आहे का? आपल्याला जर एकदम जर हायपर ज्ञान दिलं तर आपल्याला कळणारच नाही. आपल्याला हळूहळू पायऱ्यानेच वरती जायला लागतं. हेच गुह्यता आहे. आपल्या जवळ आहे पण त्याचा आपल्याला पत्ता लागत नाही. कृष्ण अर्जुनाला तेच सांगतोय, मनात तरंग उमटू न देणं म्हणजे उत्तम जीवन जगणं आहे.
आपल्या समोर जी गोष्ट येते ती सहजतेने स्वीकार, त्याच्यावर विचार करू नको. ती तुझ्या इथपर्यंत आलेली आहे. पण तो अर्जुन होता, तो असं कसे विचार करू नको. विचार केल्याशिवाय तर कळणार आहे का चांगलं आहे का वाईट आहे. कृष्ण त्याला म्हणतो की तुझं बरोबर आहे, तुला चांगलं आहे का वाईट आहे याचं, पण हे चांगलं आहे का वाईट आहे हा तुझ्या उत्पन्न कुठनं झाली लहर. चांगलं आणि वाईट हे आहे का हे कळण्याचा विचार उत्पन्न कुठनं झाला, त्या मनातनं झाला. तू स्वीकार कर. मनुष्यानी परिस्थिती स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यात अडकून न बसलं पाहिजे. भगवंताने ठरवून दिलेलं आहे. त्या सूक्ष्म अंशाने, ज्याला आत्मा म्हणतो, यांनी तुमच्या या देहामध्ये, या अंधारामध्ये ती ज्योत प्रज्वलित केलेली आहे. ती तुम्ही किती विचारांनी, अस्वस्थतेनी हलवत ठेवणार आहात याच्यावरती तुमचं शरीर अवलंबून आहे. याच्यावरती तुमच्या जीवनातला प्रकाश अवलंबून आहे. याच्यावरती तुमचं देहावरती, चेहऱ्यावरती, अंगावरती, बोलण्यावरती, डोळ्यात दिसणारं चैतन्य अवलंबून आहे. सगळे संत बघा असे धरून असं डोळ्यासमोर आणा, सगळे डोळे मिटून बसलेत. माऊलींचीच मुद्रा शांत वाटते. सगळे आणा, सगळे डोळ्यासमोर, कित्येक साधना केलेल्यावर सगळे आणा, पण फक्त माऊलींचीच जी मूर्ती आहे किंवा जे बसलेलं ध्यान डोळ्यासमोर येतं, ते एकमेव ध्यान असं आहे की तुम्हाला ते स्थिर, जे चैतन्यमय अवस्थेत असतं. म्हणून माऊलींना दुसरं चैतन्य म्हणतात. चैतन्याची मूर्ती, चेतनेची नाही, चैतन्याची मूर्ती. जे नाहीये ते नाहीच आहे. त्यांनी दाखवलं याच्यात, मन नाहीच आहे. तो भोग होता, तो संपला. जे चैतन्य ते उभं राहिलं आणि ते चैतन्य संपलं, असं कधीच होत नाही. चैतन्य उरतं आणि मनुष्यामधला मन संपतं. मनुष्य एखादा मरतो, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. म्हणजे कीर्तिरूप म्हणजे काय उरलं, तर त्याचं चैतन्य उरलं. त्याच्या नावात त्यांनी काय केलं काय नाही ते उरलं. देह तर संपला, तर मनुष्य त्याचं मन पण त्याच्याबरोबर घेऊन गेला. मग अर्जुन, ही जी माणसं आहेत ही आज नाही मेली तरी उद्या मरणारच आहेत. त्यासाठी तुझं मनाची मानसिक अवस्था तू डळमळीत करू नकोस. तू योद्धा आहेस. परत कृष्णाने परत आपलं पालुपत सोडलं नाही. त्याला आल्यानंतर चुकून ठेवलं तर एवढा ज्ञान, एखाद्याला ज्ञान जास्त देणं म्हणजे त्याला तो अतिज्ञानी व्हायचा. आता माझ्या सगळी अवस्था उत्पन्न झाली आहेत, माझी कंपनं उत्पन्न व्यवस्थित होत आहेत, तर आता मी काही लढत नाही. आता मला कळलं जीवनाचा भाग काय. यांना मारलं तरी माझ्या हातात काही नाहीये आणि यांना नाही मारलं तरी माझ्या हातात काही नाही, त्यापेक्षा मी लढतच नाही. आणि कृष्णाचा घोटाळाच झाला असता, कारण त्याला माहिती होता हा प्रश्न विचारू शकतो. म्हणून लगेच कृष्णाने त्याला सांगितलं, पार्था, धर्म म्हणून तर आहे, धर्मासाठी जगावं. विचारधारा असावी ती धर्माची असावी. मनामध्ये जे तुमच्या विचार येतात ते धर्माच्या अनुसरून असावेत. बघा कृष्णाची रंगमंचच कसा आहे, जो सांगतोय ते नाहीच आहे, मन नाहीच आहे. तू कशाचा विचार करतोय, तुला सापडणारच नाही. ते तू उत्पन्न केलंयस आणि इथं सांगतोय धर्मासाठी. त्याला तू त्या मार्गाने विचार कर बरं. पण तो पार्थ होता, तोही हुशार होता. कृष्णाला म्हटलं तो ठीक आहे, तू जे सांगतोयस तसं मी करतो. धर्माच्या रक्षणासाठी मी माझं मन स्थिर करतो. कृष्णाला कळत होता हा काय बोलतोय, म्हणजे विचार स्थिर करतो असं सांगत होता. आणि गांडीव हातात घेतो. कृष्णाला लक्षात आलं की आपलं ज्ञान देणं काही पूर्ण झालेलं नाहीये आणि आता हा गांडीव घेऊन हातात घेऊन तयार झालेला आहे, हा लढायला तयार झालेला आहे, इतक्यात तयार झालेला आहे. आणि तो पार्थाला, त्या अर्जुनाला प्रश्न करतो, पार्था, हातात धनुष्य घेतलेला आहेस,
मनुष्य कर्म करताना विचार करतो, उत्तम कर्म करतो, पण त्या उत्तम कर्माचं सुद्धा आपल्या कुटुंबियांवरती काय परिणाम होतो तो विचार पण करायला पाहिजे ना. कारण ते उद्या विचारतील तुला, ढासळलास कसा? आणि जर लाडाचा होता तर ढासळलास कसा? कसा उभा राहिलास? असं काय ऐकलंस तू की ज्याच्यामधनं तुझी ही अवस्था होती, त्याच्यातनं तू एकदमच उभा राहिलास? आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला आधी सांग. जर सांगितलं असतंस तर आमचंही मत घ्यायला पाहिजेस तू, लढाचं की नाही ते. कृष्ण पण कसा होता? युद्ध संपेपर्यंत माहित नव्हतं हा कर्ण यांचा भाऊ आहे. तिची मानसिक अवस्था काय झाली असती? तिला जर कळलं असतं की कर्ण हा यांचाच सख्खा मोठा भाऊ आहे, कारण पांचाली 5 भावंडामध्ये वाटून घेतलेली होती, तो 6वा सख्खा होता, मोठा होता. काय झालं असतं? कृष्णाने सांगितलं नाही. ती कृष्णाने लहरच उत्पन्न होऊ दिली नाही. अज्ञानात सुख. पण तिथंच तो पार्थाला विचारतो, थांब जरा, घाई करू नको, संपलेलं नाही अजून. आत्तापर्यंत खाली होता, आता कसं पटकन हातात घेतलंस? तू हातात घेतलेलं धनुष्य बघितलं तर समोरच्यांच्या मनांमध्ये प्रश्न उत्पन्न होतील. कृती पण अशी पाहिजे की आपण ती करावी पण समोरच्याच्या लक्षात न येता. ह्याला खरं कृती म्हणतात. पार्था, कर्म असं करावं की त्याचं आपल्याला लाभ न घेता ते कर्म करून आपण मोकळं होता आलं पाहिजे. हे युद्ध केल्यावरती हे तू केलंयस म्हणून नाही सिद्ध झालं पाहिजे. तू एक उत्तम कर्म धर्मासाठी केलंस, एवढं तू धर्म राखलास असं पाहिजे. तुझ्या घरच्यांचं काय? घरच्यांनी विचारलं तू एवढा वेळ का घालवलास, तर तू काय उत्तर देणार आहेस? तू सांगणार आहेस की माझी मानसिक अवस्था ढासळली होती, आणि मग तू त्यांना मन हे स्पष्टीकरण देऊ शकणार आहेस? मी जे सांगितलं ते तुला देता यायचं नाही. का देता यायचं नाही? कारण तुझ्यात अजून ती चैतन्यमय अवस्था उत्पन्न झालेली नाही, चेतना उत्पन्न झालेली नाही. चैतन्यमय असलेला मनुष्य कुठनंही बघा, त्याला कळतं आपल्याला काय चैतन्यमय, वाह काय तेज आहे. माणसांची तोंड बंद होतात, प्रश्न येत नाहीत. मग तुझ्या देहामध्ये हे चैतन्यमय तेज उत्पन्न होणं गरजेचं आहे. आणि झालं, ह्या प्रश्नाला अर्जुन फसतो. अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो. मन कळलं असं मी मानतो, पण या मनाचा आणि ह्या चैतन्याचा काय संबंध आहे? आणि ह्या मन आणि चैतन्यामध्ये नंतर आत्म्याची गती काय आहे हे पण तुम्हाला सांग. आत्मा ठीक आहे, आत्मा गेला, कुठं जातो? स्थान काय? देहातनं मी तू म्हणलास तसं समजलं मला, पण हा जातो कुठं? ह्याचं स्थान काय? ह्याचा निवास काय? कुठंतरी हे मधुसूदना असेल ना रे. जे आहे ते कुठंतरी असेल, कुठंतरी त्याची रुजवात असेल. हे आकाश तू म्हणतोयस ते बरोबर आहे. आकाश मला दिसतंय डोळ्याला समोर, हे आकाश आहे. तसं मला हा आत्मा जर असेल आणि या ठिकाणी स्थित असेल, तर मग इतर लोक गेलेली मला दिसत कशी नाहीयेत? हे आत्म्याचं स्थान काय? आणि मनाशी हा आत्मा कसा निगडित आहे? जर आत्मिक बल म्हणजे काय आणि मनाची शक्ती म्हणजे काय, आणि मग तू मला सांग की याच्यातनं चैतन्य कसं निर्माण होतं. मी तर आत्ता युद्ध करायला तयार आहे, तू म्हणतोस तसं मी तयार झालोय, पण माझ्याही मनामध्ये हा प्रश्न आहे की उद्या माझ्या आत्मा जे मरणार आहेत, यांचे आत्मे कुठं जाणार आहेत? उद्या यांच्या आतनं मी माझा देह ठेवला गेला, मला काही हरकत नाही. आता तुझं ज्ञान मला कळलेलं आहे, पण माझा आत्मा कुठं जाणार आहे? ती शक्ती कुठं जाणार आहे? कुठंतरी जात असेल ना. आणि जशी आत्मिक शक्ती माझी आहे तशीच ती आत्मिक शक्ती त्यांची पण आहे. जसा माझ्यामध्ये तुझा वास आहे तसा त्यांच्यामध्ये पण तुझा वास आहे. असं काही नाहीये का त्या आत्म्याचे? कारण सूर्य सगळ्यांनाच प्रकाश सारखा देतोय, तो त्याच्यात भेदभाव करत नाहीये. मला जेवढा देतोय तेवढाच त्याला देतोय. मग तुला वासुदेवा असं वाटत नाहीये का की तू मला ज्ञान दिलंयस, हेच आत्मिक ज्ञान जर त्यांना दिलं तर कदाचित हा संघर्ष टळू शकेल. मग तू ह्याच्यावर मला उत्तर दे की जे तू मला दिलं आहेस
हे तू त्यांना का दिलं नाहीस? मग तू कशी निवड करतोस? सगळेच योगी होत नाहीत. सगळे योगी होतात का? नाही होत. एखादाच योगी असतो आणि बाकीचे सगळे भोगी असतात. पण या भोगी लोकांनाच जर योगी व्हायचं असेल तर असं तू त्याला काय वेगळं देतो? याचंही कारण तुम्हाला सांगितलं पाहिजेस. ते तुम्हाला सांगावंच असं मला वाटतं. राजगुह्य आणि राजयोग ह्याच्यामधल्या 5व्या आणि 6व्या ओवी काय, ते आपण पुढच्या भागात बघू. श्रीराम.